जालना जिल्ह्यामध्ये 12 एप्रिल रोजी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली होती. अवघ्या एका महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत सापडलेला होता आणि पोलिसांनी त्यानंतर तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवून त्याचा तपास सुरू केला होता आणि आज हा गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे आणि जन्मदात्या आई वडिलांनीच या 1 महिन्याच्या मुलीचा खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं आहे. आपल्यासोबत जालन्याचे पोलीस अधीक्षक आहेत. साहेब, खरं तर 12 तारखेला मन सुन्न करणारी ही घटना घडली होती. त्यानंतर तुम्ही तपासाची चक्रे फिरवली, जिल्ह्यातील आशा वर्कर कामाला आले आणि आता गुन्हा उघडकीस आलाय. नेमकी तुम्हाला काय संशय होता आणि कशा प्रकारे या गुन्ह्याचा तपास तुम्ही उघडकीस आला? 12 तारीखला एका विहिरीमध्ये चंदनजेरा पोलीस स्टेशन हद्दीत आसरखेडा गावाला जाणारा रस्ता आहे. रस्त्याला लागून विहिरीमध्ये एक लहान बाळाचा शव दिसला. ते लक्षात आल्यावर ते काढल्यानंतर ज्यावेळी पोस्टमॉर्टम केला तर एक मुलीचा शव असेल असा आला, प्लस डेथ ड्यू टू ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू झालेली आहे. तर त्यामुळे की कोणीतरी तिला टाकला असेल आणि त्यामुळे ती मृत्यू झाली ही निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी स्वतःहून मर्डरचा केस त्याच्यामध्ये दाखल केलेला होता 14 तारीखला. आणि त्याच्यानंतर त्याची आम्ही तपासामध्ये ते 2-3 महिन्याची असेल असा संशय होता डॉक्टरचा. तर मागच्या 3-4 महिन्यामध्ये जेवढे डिलिव्हरी झाली आहे जिल्ह्यामध्ये ते सर्वांची चौकशी सुरू केली, ज्यामध्ये आशा वर्कर्सचा JLP-CO साहेबांनी त्याच्यामध्ये चांगला सहयोग दिला. आम्ही वापर करत होतो. त्यामध्येच काही टेक्निकल अनालिसिस नंतर काही ग्राउंडवरून आम्हाला माहिती भेटली होती की बाजूला एक वाखारी तांडा नावाचं गाव आहे, तिकडे असा एक कुटुंबामधली एक मुलगी मिसिंग आहे. तर याची चौकशी केल्यानंतर आज त्याच्याच वडिलांनी, त्याचं नाव आहे सतीश पवार, वाखारी तांडाचा राहणार, त्यांनी स्वतःची मुलीला, त्यांनी आणि मुलीची आई नवरा बायकोनी चौथी मुलगी झाल्यामुळे तिला विहिरीमध्ये टाकला असा निष्पन्न झालेला आहे. दोघाला ताब्यात घेतलेला आहे. त्याची पूर्वी पण एक मुलीची असाच 8व्या महिन्यात मध्ये मृत्यू झालेली असा प्रायमा फेज समजत आहे. त्याच्यामध्ये काय आहे पुढे आम्ही तपास करतो आणि याच्यामधला सगळा त्या सायंटिफिक पद्धतीने तपास करण्याची पद्धत सुरू आहे. सर, खरं तर 1 महिन्याच्या मुलीचा जेव्हा मृतदेह सापडला होता, तिचे कोणी फिर्यादी नव्हते, तक्रारदार नव्हते आणि तुमच्या समोर देखील मोठं आव्हान होतं या तपास कसा करायचा. नेमकी कोणत्या माहितीच्या म्हणजे आधारे हा तुम्ही गुन्हा निष्पन्न केलेला आहे? ते म्हणजे पोस्टमॉर्टम मध्ये ज्यावेळी आला की डेथ ड्यू टू ड्राउनिंग, तर लक्षात आला की ही काय म्हणजे मृतदेह टाकलेला नाहीये, म्हणजे जिवंतला टाकलेला आहे. म्हणून आम्ही मर्डर प्रमाणे त्याला सिरियसनेसनी केला. आणि त्याच पिरियडमध्ये तिकडे एक मंदिर पण आहे, तिकडे यात्रा पण होती सुरू. तर एक संशय होता की जर इतर जिल्ह्याची आहे तर मे बी डिफिकल्ट होईल. पण ज्यावेळी आम्ही त्याच्यामध्ये सगळी ही गोपनीय आमचे सूत्र सगळे ऍक्टिव्ह केले, तर 2-3 तांड्यामधली आम्हाला अशी संशयाची माहिती भेटली होती. त्यामध्ये हा एक आम्हाला निष्पन्न झाला. तर पोलिसांचा पुढील तपास काय असणार आहे सर आता ह्या गुन्ह्यामध्ये? याच्यामध्ये सर्वात मेन आहे की ती सगळी आमची तपासाची लिंक जोडली पाहिजे, त्याला सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स म्हणतात. तसेच सायंटिफिक एव्हिडन्स सगळा कलेक्शन ऑलरेडी फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीतून केलेला आहे, सो दॅट हे असे नराधम जेलातून सुटले नाही पाहिजे. तसेच जो काही अगोदर जो मुले झालेले आहेत त्याच्याबद्दल पण आम्ही तपास करणार आहे की त्याच्यासोबत काही घातपात नाही झालेला. नक्कीच हे जालन्याचे पोलीस अधीक्षक होते आणि खरं तर जालन्यामध्ये 12 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना समोर आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि काही दिवसातच चिमुकलीचा खून करणारे आई वडील जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि त्यांना आता अटक देखील केलेली आहे आणि पुढील तपास जे या प्रकरणाचा ते आता जालना पोलीस करत आहेत. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.